म्हशीच्या दुधातून विष, मुंडेंची तबेल्यावर धाड, मालक ताब्यात, इंजेक्शनचा साठा आणि तुकाराम मुंडे नेहमीच चर्चा, नेहमीच दबदबा। एफडीएचे आयुक्तपद सांभाळल्यापासून तर मुंडे रोज चर्चेत आहेत, रोज त्यांच्याच हेडलाईन्स येत आहेत। याच मुंडेंनी एक हॉटेल सोडलं नाहीये किंवा एक मेडिकल सोडलं नाहीये। जिथं चुकीचं काम तिथं मुंडे कारवाईवर ठाम। मुंडेंचा हा कारवाईचा दणका आता थेट म्हशींच्या तबेल्यापर्यंत पोहोचलाय, कारण म्हशींचं दूध नव्हे तुम्हाला आम्हाला विषच विकायला सुरू होतं। हे सगळं धाड प्रकरण काय आहे पाहूयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी स्नेहल चौधरी, आपण पाहत आहात LS मराठी। उल्हासनगर शहरात बेकायदेशीर तबेला व्यवसाय आणि दुधाळ जनावरांवर होणाऱ्या अमानुष अत्याचारांच्या विरोधात मोहीम उघडली आहे। अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक पोलिसांनी एकत्रितपणे एक फार मोठी कारवाई केली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे धडाडीचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या थेट आदेशानंतर संपूर्ण राज्यभरात भेसळ आणि प्रतिबंधित औषधांविरोधात मोठी मोहीम हाती घेण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून उल्हासनगरमध्ये ही धडक कारवाई अत्यंत गुप्त पद्धतीने आणि वेगाने पार पाडण्यात आली आहे। या संयुक्त मोहिमेदरम्यान मध्यवर्ती पोलीस ठाण्यानं आणि एफडीएच्या पथकानं कॅम्प 3 परिसरातील एका मोठ्या तबेल्यावर छापा मारलाय। यात प्रतिबंधित असलेल्या ऑक्सिटॉसिन इंजेक्शनचा प्रचंड मोठा साठा हस्तगत केला गेलाय। या कारवाईमुळे केवळ उल्हासनगर शहरातच नाही तर ठाणे जिल्हा आणि संपूर्ण मुंबईतील दूध माफियांचे धाबे दणाणले। दुधाळ म्हशींना तातडीनं आणि जास्त प्रमाणात पाहणा उतरावा यासाठी अत्यंत घातक रसायनांचाच वापर केला जातोय। ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर प्रशासनाने ही मोठी पावलं उचलली आहेत। उल्हासनगर कॅम्प 3 मधील ओटी सेक्शन परिसरामध्ये जसलोक हायस्कूलच्या अगदी जवळ एका मोठ्या तबेल्यात म्हशींचं दूध काढण्यासाठी अतिशय अमानुष पद्धतीचा अवलंब केला जात होता। या तबेल्यामध्ये दुधाळ जनावरांना नैसर्गिकरित्या दूध देण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ न देता त्यांना जबरदस्तीने आणि वेदनादायी पद्धतीने प्रतिबंधित औषधांचा डोस दिला जात होता। ही खात्रीशीर तक्रार मध्यवर्ती पोलीस ठाण्याला आणि अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती। ही माहिती मिळताच पोलीस आयुक्त आणि एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी तात्काळ दखल घेतली आणि स्थानिक पोलीस पथक आणि एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांचे एक विशेष संयुक्त पथक तयार केलं। या पथकानं कुठलीही पूर्वकल्पना न देता आणि अत्यंत गुप्तता बाळगत संबंधित संशयास्पद तबेल्याला चहूबाजूंनी वेढा घातला आणि अचानक छापा मारला। पोलिसांची गाडी दारात उभी राहताच तबेल्यामध्ये मोठी खळबळ उडाली। मात्र पथकाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत संपूर्ण परिसराची कसून झडती घेण्यास सुरुवात केली। या छापेमारी दरम्यान पोलीस आणि एफडीएच्या पथकाला जे दृश्य दिसलं ते अत्यंत धक्कादायक होतं। तबेल्याची झडती घेत असताना एका गुप्त ठिकाणी लपून ठेवलेल्या प्रतिबंधित औषधांचा मोठा साठा अधिकाऱ्यांच्या हाती लागला। या कारवाई दरम्यान तबेला चालक प्रकाश अमरलाल वाधवानी यांचं वय 64 वर्ष आहे, याला जागेवरच ताब्यात घेण्यात आलंय। त्यांच्या ताब्यातून प्रशासनानं प्रतिबंधित असलेल्या ऑक्सिटॉसिन इंजेक्शनच्या तब्बल 612 प्लास्टिक बाटल्या जप्त केल्या। या जप्त करण्यात आलेल्या साठ्याची बाजारातील अंदाजे किंमत 11,000 रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। तरी मानवी आरोग्याला आणि प्राणांच्या जीवाला होणाऱ्या नुकसानाचा विचार करता हा साठा अत्यंत विनाशकारी मानला जातो। प्रकाश वाधवानी हा गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात हा अवैध धंदा चालवत होता आणि पोलिसांना चकवा देऊन थेट गुजरात किंवा इतर राज्यातून हा साठा मागून घेत असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय। या 612 बाटल्यांचा वापर दररोज डझनभर म्हशींना वेदना देण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्यासाठी केला जात होता। या संपूर्ण प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन मध्यवर्ती पोलीस ठाण्यामध्ये आरोपी प्रकाश अमरलाल वाधवानी याच्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आलाय। औषध कायदा कलम 18 नुसार कोणत्याही प्रतिबंधित किंवा विनापरवाना औषधाची विक्री करणं, साठा करणं किंवा त्याचा वापर करणं हा अतिशय गंभीर आणि अजामीनपात्र स्वरूपाचा गुन्हा ठरतो। या गुन्ह्यासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे। प्राण्यांना विनाकारण यातना देणं आणि त्यांना शरीरात कृत्रिम रसायनं टोचणं या अमानुष कृत्याबद्दल पशुक्रूरता कायद्यान्वये देखील गुन्हा नोंदवून आरोपीला गजाआड करण्यात आलाय। तज्ञांच्या मते म्हशींच्या दुधातून मिळणारे हे ऑक्सिटॉसिन म्हणजे थेट मानवी शरीरासाठी एक संतत गतीनं काम करणारं विष आहे। दुधाळ जनावरांना विशेषतः म्हशींना जेव्हा हे इंजेक्शन दिलं जातं तेव्हा त्यांच्या शरीरातील गर्भाशयाचे स्नायू अत्यंत वेगाने आकुंचन पावतात आणि त्यांना प्रचंड वेदना होतात। या असह्य वेदनांमुळे म्हैस तात्काळ आपला पाणा सोडते आणि दूध जास्त प्रमाणात बाहेर येतं। मात्र या प्रक्रियेमुळे जनावरांचं नैसर्गिक आयुष्य तर कमी होतच, पण त्याहूनही भयंकर बाब म्हणजे हे रासायनिक घटक दुधाच्या माध्यमातून थेट मानवी शरीरात प्रवेश करतात। लहान मुलं, गरोदर महिला आणि वृद्ध व्यक्ती जेव्हा असं दूध नियमितपणे पितात तेव्हा त्यांच्या शरीरावर त्याचे अत्यंत घातक परिणाम होतात। त्यामुळे लहान मुलांमध्ये वयाच्या आधीच शारीरिक बदल होणे, महिलांमध्ये हार्मोन्सचं संतुलन बिघडणे, व्यंधत्व येणे आणि कर्करोगासारखे गंभीर आजार जडण्याचा धोका कैक पटीने वाढतो।
म्हणूनच केंद्र आणि राज्य सरकारने या औषधाच्या खुल्या विक्रीवर आणि पशुवैद्यकीय व्यापाराव्यतिरिक्त इतर सर्व वापरांवर पूर्णपणे बंदी घातली आहे। अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या कारवाईनंतर अत्यंत कडक आणि स्पष्ट शब्दात इशारा दिलाय की सामान्य जनतेच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या कोणत्याही घटकाला अजिबात पाठीशी घातलं जाणार नाही। दूध हा सर्वसामान्य नागरिकांच्या आणि लहान मुलांच्या रोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे। त्यामध्ये अशा प्रकारे रासायनिक विष घालून धोक्यात आणणाऱ्या दूध माफियांचं नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त केलं जाईल। उल्हासनगरमधील ही कारवाई केवळ एक सुरुवात असून संपूर्ण ठाणे, मुंबई आणि महाराष्ट्रातील प्रत्येक कोपऱ्यात अशा तबेल्यांची आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी करण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आली आहेत। प्रशासनाने स्पष्ट केलंय की प्रतिबंधित औषधांचा बेकायदेशीर साठा करणारे, त्यांची वाहतूक करणारे आणि जनावरांवर क्रूरता करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही अशीच अत्यंत कठोर, विनाविलंब आणि सातत्यपूर्ण कायदेशीर कारवाई सुरू राहील। त्यामुळे या अवैध धंद्याला कायमचा लगाम बसेल। ब्युरो रिपोर्ट LS मराठी। सर, सेंट्रल पोलिसांच्या अंतर्गत एक एफडीएची कारवाई करणारे काय आहे? सेंट्रल पोलीस स्टेशन अंतर्गत संबंधित जे विभागाचे अधिकारी होते ते आणि आमचे तपास पथकातील अधिकारी यांना खबर लागली होती की म्हशींना लवकर पाना येण्यासाठी ऑक्सिटोसिन या औषधाचा वापर करून त्याला आर्टिफिशियली ते औषध देऊन त्याचा गैरव्यापार सुरू आहे। या अनुषंगाने खात्री केली असता जवळपास 620 ऑक्सिटेशन औषधाच्या ज्या बाटल्या आणि इंजेक्शन्स घटनास्थळी प्राप्त झालेले आहेत। यात फूड इन्स्पेक्टर आणि आमचे तपास पथकातले अधिकारी यांनी ही कारवाई केलेली आहे। यामध्ये पुढील जे प्रचलित नियमानुसार FIR दाखल करण्याचं काम सुरू आहे। या औषधांची किंमत जवळपास 11,000 रुपये असून यामध्ये यांनी ही औषधं कुठून आणली आणि याचा कधीपासून वापर सुरू होता या अनुषंगाने आमची पुढील तपास जो आहे तो विठ्ठलवाडी सेंट्रल पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी करत आहेत।